बच्चू कडू यांच्या महाट्रॅक्टर रॅलीचा शुभारंभ बोलेरो पासून झाला असून तो काल 28 ऑक्टोबरला नागपूर येथील हैदराबाद हायवेवरती पोहोचला। तेथे हैदराबाद हायवेवर जाम करण्यात आला तेव्हा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चूभाऊ आणि त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेकरिता बोलवण्यात आले, परंतु चर्चेकरिता बच्चूभाऊ कडू यांनी साफ नकार दिला आणि आपण या जनतेत या आणि आपण कर्जमाफीची घोषणा करा असे स्पष्ट मत बच्चूभाऊ कडू यांनी मांडले, परंतु माननीय देवेंद्र फडणवीस यांनी ते अमान्य केले। त्यामुळे बच्चूभाऊ कडू यांनी सामोरील दिशा म्हणून रेल्वे आणि विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सरकारने त्या परिसरात जॅमर लावून फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। त्या भागामध्ये कव्हरेज, खाण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी त्यांची गैरसोय होत आहे, तरी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे। जर मुख्यमंत्र्यांनी चर्चेचे मार्ग बंद केले तर याचा दुष्परिणाम सरकारला भोगावा लागेल असे सरकारचं कृत्य यातून दिसून येत आहे। आंदोलनकारी शेतकऱ्यांची नागपूरकडे जात असताना भाजपाचे देवळी पुलगावचे आमदार राजेश बकाल यांनी भेट घेतली व पुढील अधिवेशन मध्ये शेतकरी कर्जमुक्तीचा प्रश्न मी स्वतः मांडणार असे आंदोलनकारी शेतकरीला आश्वासन दिले। त्यावेळी उपस्थित शेतकरी योद्धा अमोल ठाकरे, शेतकरी नेते दिनेश भाऊ आमझरे, सामाजिक कार्यकर्ते आशिष जाचक, अतुल शेंद्रे आणि त्यांचे हजारो कार्यकर्ते ठाण मांडून बसले आहेत। आणि 28 तारखेला आपण नागपूरची कूच केलेली आहे, म्हणजे मान्य बच्चू कडू यांचा ताबा येत आहे आणि आपण इथे शेतकरी योद्धा म्हणून अमोल भाऊ ठाकरे हे मागे अन्नदायक आंदोलनामध्ये बच्चू भाऊ यांना समर्थन देऊन मोठा पाठिंबा दिला आणि याच अनुषंगाने ते सातत्याने मागे खूप त्यांनी शेतकरी आणि वंचित घटकांसाठी न्याय मिळावा याच्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा अनेकदा केला। यामध्ये मीही एका आंदोलनात त्यांच्याकडे एक म्हणजे सहयोगी होतो। या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे की शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांचा आणि मेंढपाळ, मच्छीमार या सर्व घटकांचा समावेश होऊन सर्वच याच्यातून माननीय अमोलभाऊ ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलनाचा हत्यार उगारलेला आहे आणि माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या याच्यात ते पूर्ण पाठिंबा देऊन या गावात पिंपरी मधून पुन्हापाणी पिंपरी येथून सर्वच शेतकरी, शेतमजूर आणि किसान सभा माननीय बच्चूभाऊ कडू यांना समर्थन देत ते पूर्ण सहभागी होणार आहे। आज नागपूर येथे मी सर्व लोकांना आवाहन करीन की जास्तीत जास्त संख्येने माननीय अमोलभाऊ ठाकरे यांना सपोर्टिंग करून नेतृत्वात त्यांच्या नागपूर येथे यावं। धन्यवाद। पूर्ण कंटिन्यू दोनों केलं आज या ठिकाणी बच्चूभाऊ कडू आणि विविध शेतकरी संघटना ज्यामध्ये किसान सभा या सर्वांच्या वतीनं नागपूरपर्यंत जी ट्रॅक्टर रॅली आपण या ठिकाणी काढत आहोत, याच्या मुख्य मागण्या अशा आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, शेती संदर्भातली व्यवस्था प्रशासनानं बदलवली पाहिजे। त्याचं कारण असं आहे की यावर्षी समजा कर्जमाफी दिली, कर्जमाफी तर आम्ही घेऊन राहणारच आहोत, पण कर्जमाफी ही एक तात्पुरती मलमपट्टी आहे। व्यवस्था जर अशीच राहिली तर पुन्हा 4 वर्षांनी शेतकरी कर्जात गेल्याशिवाय राहणार नाही। आमच्या शेतमालाला हमीदर मिळाले पाहिजे, शेतमालाला बाजारपेठेमध्ये ते हमीदर मिळतील अशी व्यवस्था सरकारने केली पाहिजे। रासायनिक खताचे दर प्रचंड प्रमाणात वाढले, बियाण्यांचे दर प्रचंड, लागत खर्च आमचा प्रचंड प्रमाणात वाढला आणि 1 लाख रुपये जर 2 एकराच्या शेतीत गुंतवले शेतकऱ्यांनी तर पीक विकून 80,000 रुपये त्याच्या घरी येतात, त्यामुळे तो बँकेचा कर्जही फेडू शकत नाही, हमीदरही आज बाजारपेठेमध्ये मिळत नाही। आमच्या डोक्यावर जे कर्ज साचलेलं आहे हे सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आहे आणि म्हणून ही कर्जमाफी केली पाहिजे आणि बाजारपेठेमध्ये हमी दर जे केंद्र सरकारनं जाहीर केलेले आहेत ते मिळाले पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन हा जत्था या ठिकाणी जाणार आहे। यावर्षी निसर्गाने साथ दिली नाही, आज सोयाबीन संपूर्णपणे दिलेला आहे, इतर कपाशीचं पीक हे मार खातात, म्हणजे अर्ध्यापेक्षाही कमी पीक नापिकीचं वर्ष यावर्षी आणि मदत सरकारने जी केली ती कोरडवाहू शेतकऱ्यांना 8,500 रुपये प्रति हेक्टर आणि ओलिताच्या शेतकऱ्यांना 18,500 रुपये। आज आमच्या राज्याचा मुख्यमंत्री एका महिन्याचं वेतन 4.5 लाख रुपये घेतो आणि अशा प्रकारे मग त्याने 8,500 रुपये महिन्याचं वेतन घ्यावं आणि शेतकऱ्यांना मात्र अत्यंत तुटपुंजी ही अशा प्रकारची शेतकऱ्यांची टिंगल करणारी मदत सरकारनं जाहीर केलेली आहे। ती प्रति हेक्टरी 50,000 रुपये केली पाहिजे अशी या बच्चू कडूंच्या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही या ठिकाणी मागणी करत आहोत। पोळा
हक्कासाठी न न्यायासाठी आणि लढण्यासाठीच लाड, हक्कासाठी न न्यायासाठी आणि लढण्यासाठीच लाड. घरात बसून भागणार आता रस्त्यावरती लाड, घरात बसून भागणार आता रस्त्यावरती लाड, घरात बसून भागणार आता रस्त्यावरती लाड. शेतामध्ये राबून पोटाला भाकर मिळेना, पोटाला भाकर मिळेना, पोटाला भाकर मिळेना, पोटाला भाकर मिळेना, पोटाला भाकर मिळेना. कापड गिरणी मीच चालवून मीच उघडा नागडा, मीच उघडा नागडा, मीच उघडा नागडा. अन्यायाने घर मांडला तो, अन्यायाने घर मांडला आता झोपून काळ. घरात बसून भागणार नाही रस्त्यावरती लाड, घरात बसून भागणार नाही आता रस्त्यावरती लाड, आणि घरात बसून भागणार आता रस्त्यावरती. आणि म्हणून आम्ही रस्त्यावरती आलेलो आहे. लोकशाही अनुभव साठे अमर शेख यांच्यासारखे मातब्बर शाहीर यांनी प्राण ओतलं आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ राबवली. तशाच प्रकारची चळवळ बच्चू भाऊच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे अजित नवले किसान सभेचे 72 पुढारी, त्याचप्रमाणे किरण भाऊ ठाकरे संघर्ष किसान सभाचे आणि अनेक शेतकरी संघटना यामध्ये सामील आहेत. आणि आम्ही तमाम नागपूरला फडणवीसला फडकवण्यासाठी जात आहे. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांच्या समर्थनामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि आज महाराष्ट्राची परिस्थिती काय आहे सर्वांना माहिती आहे. आज शेतकऱ्याचं जे काही शेतीचं जे काही पीक होतं हे पूर्ण पाण्याने वाहून गेलेलं आहे. आज ओला दुष्काळ पडलेला आहे, पण तो जाहीर करायला सरकार कुठे थोडी मागे पुढे पाहत आहे. सरकारला त्यांच्या आमदारांना विकत घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहे, परंतु शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही. आज आम्ही या ठिकाणी सर्व महिला सुद्धा आज रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि त्यांच्यासोबत त्याच्यासाठी आहोत, कारण या देशातला जर शेतकरी जर या सुखी राहिला नाही तर ह्या देशाचं काय होईल हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून आम्ही सर्व महिला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सोबत आहोत, बच्चूभाऊ सोबत आहोत. आणि जर प्रशासनाने ऐकलं नाही किंवा देवेंद्र फडणवीसने यावर निर्णय घेतला नाही तर याच्याही पेक्षा आज जे आंदोलन आहे याही पेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा या महिला सुद्धा या ठिकाणी देत आहेत. जय जवान, बच्चू भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अजित भाऊ नवले आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कर्ज माफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. कर्ज माफी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. अशी कशी देत नाही, त्याच्याशिवाय राहत नाही. कोण म्हणते देत नाही, त्याच्याशिवाय राहत नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. महिला एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. किसान मजदूर कामगार एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. किसान सभा जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद. अभी तो ये न्याय है, आगे और लड़ाई है. अभी तो ये लड़ाई है, आगे तो और लड़ाई है. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. 28 तारीख आज सकाळचे 10 वाजले आहे, 10 साडे 10 वाजलेले आहे. पण कालपासून सातत्यानं हा जनतेचा जो सैलाब आहे तो पूर्ण उमटत आहे. कालचं चित्र तुम्ही पाहिलेलंच आहे. अशा अवस्थेत चर्चेचे दारं बंद करून इथली आत्ताची परिस्थिती, ह्या घडीची परिस्थिती अशी आहे की इथे नळ कनेक्शन, पाण्याचं कनेक्शन बंद झालेलं आहे, वीज पुरवठा बंद झालेला आहे आणि नाश्त्याच्या गाड्या म्हणा किंवा जे काही आंदोलकांना लागत होतं अशी सामुग्री पूर्णतः बंद केलेली आहे. चर्चेचे दार बंद झाले. यामुळं आता कसं आहे, सोशल मीडियावरही दबाव आलेला आहे आणि काही जॅमर लावून, मोबाईल जॅमर लावून इथले फुटेजही नष्ट करण्याचा एक भयाळ हल्ल्यासारखा एक प्रयत्न होत आहे मित्र हो. या गोष्टीला सोशल मीडियावर जाम करण्याचा हा प्रयत्न म्हणा किंवा हे सर्व बंद करणं, हॉटेलं बंद करणं, पेट्रोल न मिळणं किंवा ह्या सर्व ज्या गोष्टी होऊन राहिल्या, हा नियोजनबद्ध कार्यक्रम लागलेला आहे. या गोष्टीला लवकरात लवकर तोडगा नाही काढल्यास
हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. धन्यवाद.